नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे बुधवार, तर उद्या आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा म्हटलं की आपण आपल्या गुरूंची सेवा पूजा हे करतच असतो. त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, आता बऱ्याच जणांचे पारायण चालू असतील किंवा ज्यांना पारायण करणं पण शक्य झालं नसेल त्यांनी मग गुरुपौर्णिमेच्या दिवशी औदुंबराला एक वस्तू अर्पण करायचं आहे. आता औदुंबराचं हे जे वृक्ष आहे, तर श्री गुरुदेव दत्त यांचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या ठिकाणी औदुंबराचं वृक्ष असतं किंवा श्री स्वामी समर्थ या मंदिरामध्ये पण औदुंबराचं वृक्ष असतं. जर तुमच्या घराच्या जवळपास कुठे वृक्ष असेल तर तिथे जाऊन मग आपल्याला काही वस्तू अर्पण करायच्या आहेत, ज्यामुळे काय होईल की तुमच्या घरातील दारिद्र्य नष्ट होते किंवा तुमची एखादी कठीण इच्छा आहे, ती खूप दिवस झालं तुम्ही प्रयत्न करताय पण ती इच्छा पूर्ण होत नसेल, तर त्यावेळेस मग असा उपाय केल्यामुळे तुमची जी इच्छा आहे तर ती इच्छा नक्की पूर्ण होईल. त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही माहिती पूर्णपणे समजेल. आता गुरुपौर्णिमा म्हटलं की आपण आपल्या गुरूंची सेवा करतो, म्हणजे नक्की काय करायचं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही इतर कुठल्याही सेवा करा किंवा पारायण करा, हे जेवढं महत्त्वाचं नाही तेवढं मग नामस्मरण करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा आपल्याकडून पारायण वगैरे घडत असतं पण नामस्मरण घडत असताना त्यामध्ये थोडंफार कमी जास्त प्रमाण होत असतं. त्यामुळे मग कमी जास्त प्रमाण न करता आपल्याला नामस्मरण हे जास्त करायचं आहे, कारण की कोणतीही सेवा करण्या अगोदर आपल्याला नामस्मरणाला जास्त महत्त्व दिले जाते. त्यामुळे तुमच्याकडे स्वामी महाराजांचा फोटो असेल किंवा श्री गुरुदेव दत्त यांचा फोटो असेल तर एक एक पाट किंवा चौरंग घेऊन त्यावरती मग चांगल्या पद्धतीने पूजा वगैरे मांडायचं आहे. तुम्ही फळ वगैरे ठेवू शकता. तुमच्याकडे जे आपण काही वस्तू असतील त्या वस्तू ठेवायचं आहे, म्हणजेच की फळामध्ये तुम्ही केळी असेल, सफरचंद असेल किंवा जे असेल तुमच्याकडे ते ठेवून तुम्ही पूजा मांडू शकता. त्याचबरोबर श्री स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे, तर या ग्रंथाचं एकतरी पारायण गुरुपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायचं आहे. आता ज्यांचे 11 दिवसाचं पारायण चालू असेल किंवा 7 दिवसाचं किंवा मग कोणी गुरुचरित्राचं पारायण चालू केलं असेल, तर त्यांना जर ही सेवा करणं शक्य नाही झालं तर हरकत नाही, कारण की इतर सेवा त्यांच्याकडून घडत असतील तर ह्या सेवेला नाही घडली तुमच्याकडून तरीही चालेल, कारण की आपण कोणतंही पारायण केलं तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं. त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, स्वामी महाराजांची आरती करायचं आहे. जे पण तुम्ही काय एखादा गोड पदार्थ बनवला असेल तर तो नैवेद्य म्हणून ठेवायचा आहे. पण ही पूजा मांडण्या अगोदर ज्या महिलांना मासिक धर्म नसेल त्याच महिलांना ही पूजा मांडता येईल, यांनी ही सेवा करता येईल. आणि ज्या घरामध्ये सुतक असेल तर त्या घरामध्ये कोणत्याही व्यक्तीला ही सेवा करता येणार नाही. तर आता औदुंबर वृक्षाचं एवढं महत्त्व आहे की दाहशमन करणारा दैवी वृक्ष असे औदुंबराचे वर्णन मग नेहमी केले जाते, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. आता औदुंबराचं वृक्ष ज्याप्रमाणे दैवी शक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं, त्याचप्रमाणे आपण आपल्या घरामध्ये म्हणा एखाद्या व्यक्तीला जर काय होतं की औदुंबराच्या वृक्षामध्ये म्हणजेच की जी एखादी जखम झाली असेल तोंडामध्ये, तर त्यावेळेस मग ती जखम धुण्यासाठी औदुंबराच्या सालीचा जो काढा आहे तर तो थोडासा घट्ट करून तोंडाला आतल्या बाजूने लावला तर तो बरा होत असतो. असे बरेच काही उपाय आहेत की ते आपण औदुंबराच्या वृक्षापासून करत असतो. तर आता हा जो उपाय आहे औदुंबराला हे वस्तू अर्पण करणे, तर किती किती वाजता करायचा आहे? 12:30 या वेळेमध्ये आपण कोणतीही सेवा करत नाही किंवा कोणतेही उपाय करत नाही, कारण की दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. त्यामुळे या वेळेमध्ये कोणताही उपाय सेवा करणे गरजेचं नाही. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इतर वेळेमध्ये तुम्ही सेवा करू शकता. एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे, थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे, थोडीशी हळद टाकायचं आहे. आणि आपला गुरुग्रह बळकट होतो या सगळ्या वस्तू टाकल्यामुळे, आणि माता लक्ष्मीला पण या सगळ्या ज्या वस्तू आहेत तर त्या अत्यंत प्रिय आहेत. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 11 तांदूळ घ्यायचं आहे. आता हे जे तांदूळ घेणार आहोत आपण तर ते तुटलेले वगैरे न घेता चांगले तांदूळ आपल्याला घ्यायचं आहे. तांदळाला आपल्याला पिवळे करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला हळद लावून मग ते तांदूळ जे आहेत तर ते पिवळे करायचं आहे. आणि जिथे कुठे औदुंबराचं वृक्ष आहे, ज्याला आपण उंबराचं पण वृक्ष असे म्हणत असतो, तर त्या झाडाजवळ आपल्याला जायचं आहे. मंदिरात असेल तर मंदिरात गेलात तरीही चालेल, घराच्या जवळपास असेल तर तिथेही तुम्ही जाऊ शकता. कुठेही औदुंबराचं वृक्ष हे असतंच, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. त्याचबरोबर आपल्याला एक
तुपाचा जो दिवा आहे तर तो तुपाचा दिवा घेऊन जायचा आहे. तिथे गेल्यानंतर अगोदर काय करायचं आहे, औदुंबर वृक्षाला आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. दिव्यामध्ये थोडीशी हळद टाकायचं आहे. दिव्याला हळदी कुंकू लावून पूजा करायचं आहे. आणि आपण जे तांब्या भरून जल घेतलं आहे तर ते जे जल आहे तर ते औदुंबर वृक्षाला अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर कच्चे दूध असेल तुमच्याकडे तर तुम्ही कच्चे दूध पण अर्पण करू शकता. आणि बऱ्याच वेळा काय होतं की औदुंबराचं वृक्ष असेल तर त्यावेळेस तिथे मग मुंग्या असतात, तर तुम्ही जर साखर घेऊन गेला असाल तर मुंग्यांना मग खाण्यासाठी साखर पण टाकायची आहे. त्यानंतर औदुंबर वृक्षाला आपल्याला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा मंत्र म्हणत आपल्याला 11 प्रदक्षिणा ह्या पूर्ण करायचं आहे. प्रदक्षिणा घालत असताना मध्येच न थांबता पूर्ण प्रदक्षिणा घालायच्या आहेत. नंतर प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर औदुंबराच्या खोडाला डोकं टेकून तुमची जी कोणती इच्छा आहे त्याबद्दल मग सांगायचं आहे. ज्यावेळेस आपण आपली इच्छा सांगत असतो त्यावेळेस औदुंबर वृक्षाला नाही तर साक्षात श्री गुरुदेव दत्त यांना आपण आपली इच्छा सांगत असतो. त्याचबरोबर काय करायचं आहे, आता घरामध्ये पैसा येत नसेल किंवा घरातील मुलं मुली आहेत त्यांची विवाह जुळून येत नसतील किंवा घरामध्ये एखाद्या महिलांना संतान प्राप्ती होत नसेल तर त्यावेळेस काय करायचं आहे की औदुंबर वृक्षाखालची थोडीशी जी माती आहे तर ती माती घरी घेऊन यायचं आहे. आणि घरी आणल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर ज्यावेळेस आपण हा उपाय करत असतो त्यावेळेस मध्येच रस्त्यामध्ये कुठेही न थांबता सरळ घरी यायचं आहे. आणि प्रदक्षिणा घालत असताना पण मध्येच न थांबता पूर्ण प्रदक्षिणा घालायचं आहे. घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, आता संतान प्राप्ती होत नसेल तर औदुंबराच्या 11 प्रदक्षिणा आपण दररोज घालायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे की गुरुचरित्र जर तुमच्याकडे ग्रंथ असेल तर या ग्रंथामधील 22वा अध्याय आपल्याला औदुंबराच्या वृक्षाखाली बसून पठण करायचं आहे. जर तुमच्याकडे ग्रंथ नसेल तर तुम्ही 22वा अध्याय असं गुगलवरती सर्च करू शकता, म्हणजे फक्त 22वा अध्याय येईल त्यावेळेस तुम्ही मग वाचन केलं तरीही चालेल. पण हे वाचन आपल्याला औदुंबर वृक्षाखाली बसूनच वाचन करायचं आहे. तर बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घराची मुलांची प्रगती होत नसते त्यावेळेस मग गुरुचरित्रामधील 18वा अध्याय तुम्ही पठण करायचं आहे. आपण जी माती आणली आहे तर ती माती आपल्याला देवघरामध्ये ठेवायचं आहे. आणि मग त्या मातीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, पूजा करायचं आहे आणि दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. धूपदीप लावायचा आहे आणि मंत्र म्हणायचा आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जो हा मंत्र आहे तर तो मंत्र म्हणायचा आहे. आणि दिवसभर ती माती जी आहे तर देवघरामध्येच ठेवायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आपण देवपूजा करण्यासाठी जात असतो तर ती माती आपल्याला तिथून उचलायची आहे. आणि घरामध्ये आपल्या, आता तुमच्या गॅलरीमध्ये असतील किंवा दारापुढे अंगण असेल तर अंगणात जी कोणती झाडं असतील तर त्या झाडांमध्ये ही माती जी आहे तर ती ही माती टाकायचं आहे. ज्यामुळे काय होईल की तुमच्या घरातील दारिद्र्य जे आहे तर ते दारिद्र्य पण नष्ट होते. तुमची कोणतीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत होत असते. म्हणून मग असा उपाय तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायचा आहे, जेणेकरून तुमची पण इच्छा पूर्ण होईल आणि घरातील हे दारिद्र्य नष्ट होईल. तर आता तुम्हाला व्हिडिओ समजलाच असेल. व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करायला विसरू नका.